माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांनी विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे विविध निवेदनांद्वारे केली आहे। या शिष्टमंडळात माजी नगरसेवक समत खान, मुजाहिद कुरेशी, मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, पप्पू जहागीरदार, मुजाहिद सय्यद, खालिद शेख, सय्यद वहाब, मौलाना शफीक कासमी, तन्वीर शेख, जुबेर शेख, वाहिद हुंडेकरी, समीर बेग आदी उपस्थित होते। मनपा आयुक्तांना वेगवेगळी निवेदने देऊन अतिक्रमणांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले। या शिष्टमंडळाने आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची बुधवारी 10 तारखेला समक्ष भेट घेऊन त्यांना विविध निवेदने दिली। या निवेदनांची आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेत नगर रचना विभाग, उपायुक्त तसेच प्रभाग अधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले असून याबाबत निश्चित कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले आहे। यांचे जे अतिक्रमण आहे त्यासाठी आम्ही वर्षापूर्वी आयुक्त साहेबांना तक्रार केलेली आहे। त्या अतिक्रमणाबाबत झेंडीगेट भाग असो, कोटला असो, मुकुंदनगर असो, त्याच्यावर काही ॲक्शन न घेतल्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांची आम्ही सगळे समक्ष भेट घेऊन त्यांना समरणपत्र दिलेलं आहे व आम्ही मागणी केलेली आहे याच्यावर आता तुम्ही 8 दिवसात काही कारवाई केली नाही तर आम्ही हे सगळे आमचे जे सहकारी हे आम्ही 8 दिवसात त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे, नाही तर आम्ही इथं उपोषणला बसणार व या आमची तक्रारीची झेंडीगेट भागात जे दरबार कंस्ट्रक्शन आहे तिथे जे बिल्डिंग झालेली आहे त्याची दखल न घेतल्यामुळं तिथं एक महिनापूर्वी एक मोठा हादसा झाला। तिथं एक लहान 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। ते आमची तक्रारीची त्वरित दखल घेतली असती तर हे मोठी घटना घडलेली नसती। तो आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही समक्ष सगळे आमचे सहकारी भेटून आम्ही मागणी केलेली आहे 8 दिवसात त्यांच्यावर कारवाई करावी, नाही तर अन्यथा आम्ही उपोषणला बसणार। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।